तसं बघायला गेलं तर डॉक्टर केतकी उल्हास पाटील या नावात ऑलरेडी एक राजकारणाचा वारसा येतोच. गेले अनेक वर्षांपासून वडील राजकारणात असल्यामुळे, वडील काँग्रेसमध्ये असल्यामुळे हा एक खूप सोपा आणि एक रेडीमेड प्लॅटफॉर्म होता की आपण कधीही प्लॅटफॉर्म ह्या वापरून एका कुठल्याही पार्टीमध्ये म्हटल्यापेक्षा काँग्रेसमध्ये कधीही जाऊ शकले असते, राजकारणात कधीही येऊ शकले असते. पण एक असतं की आपण प्रत्येक गोष्टीचा पहिले अभ्यास करतो आणि मग त्या अभ्यासानंतर आपण विचार करतो आणि मग त्या विचारानंतर आपण आपलं डिसिजन घेतो. तर माझ्यासोबत आपण म्हणू शकता असंच काहीतरी झालंय. जेव्हा एज्युकेशनचे दिवस होते तेव्हा पूर्णपणे थोडं आपल्या एज्युकेशनवर फोकस करून डायरेक्ट आपलं ग्रॅज्युएशन न होता, राजकारणामध्ये न घुसता पहिले पूर्ण एज्युकेशन कंप्लीट केलं, पूर्ण समजून घेतले विषय. मग त्याच्यानंतर जेव्हा आले जळगावला परत सगळं शिक्षण आटपून, तर माझ्या वडिलांचा प्रश्न असा होता की आता पुढे करायचं आहे काय, म्हणजे मेडिकल प्रॅक्टिस करायची आहे की राजकारण करायचं आहे. तर आपणला विषय असा होता की पहिले मी प्रवास करते, मग ते मेडिकल पण त्याचा फायदा होतो आणि राजकारणातही फायदा होतो. तर ह्या प्रवासमध्ये हे शिकले की आपल्याला लोकांमध्ये जाऊन समजतं की चालू काय आहे, विषय काय आहेत, समस्या काय आहेत. मग ते मेडिकलच्या बाबतीत म्हणा की सामाजिक म्हणा की राजकारणी म्हणा. तर हे सगळं 2 वर्ष फिरताना वडिलांच्याकडनं कुठूनच हे नव्हतं की ह्या पक्षाचं म्हणा की त्या पक्षाचं म्हणा, की असं नव्हतं की तू डायरेक्ट आयता वारसा घे, की असं नव्हतं की डायरेक्ट आपण कुठलं तरी तिकीट घेऊ. कारण की ज्या पक्षात वडील होते तिथून रस्ता बऱ्यापैकी सरळ मार्ग होता. पण एक स्वतःची विचारसरणी जी आहे ती शोधून काढणं, त्याला एक्सप्लोअर करणं, ह्याच्यामध्ये वेळ दिला, ह्याच्यामध्ये हे समजण्यामध्ये थोडा टाईम घालवला. आणि म्हणून ह्या 2 वर्षात हे डिसिजन नाही घेतलं गेलं आणि म्हणून हे आत्ता घेतलं गेलं. पण एक 6-8 महिन्यातच जसे एक आपल्या घरातनं संस्कार मिळाले होते तसेच संस्कार तसेच मायक्रो प्लॅनिंगचे म्हणा, तसेच आपल्या संस्कारांना पुढे जायचं म्हणा, तेव्हा तसेच आपल्या कल्चरला पुढे कसं न्यायचं म्हणा, हे ज्या गोष्टी आपण आधीपासून शिकलो आहे हे सगळे आपल्या पक्षाचे तत्व होते. हे सगळ्यावरतीच एक पक्षाची बांधिलकी होती, हे सगळ्यावरतीच पक्ष चालू होता. तर मग असं जाणवलं की आपण ह्याचाच अभ्यास करूया आणि ह्याच्यातच पुढे जाऊया. म्हणून मग विषय झाला की आपण भाजपाच्या आणि हिंदुत्वाच्या एक विचारसरणीवर आपले कामं सुरू करू. कामं तर कधीपासूनच सुरू केले होते त्याच विचारसरणींवरती, फक्त पक्षप्रवेश हा विषय राहिला होता. तर आता तुम्ही जर बघाल की हे अगदीच राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाच्या वेळेसच पक्षप्रवेश झाला, कारण की संधी साधली, काही म्हणतात कोविडचा विषय होता म्हणून संधी साधली. ह्या सगळ्या संधी साधायला आपल्याकडे गेले खूप वर्ष होते. कोविडला जाऊन आता आपल्याला 4 वर्ष झाले आहेत, त्याच्यानंतरही अनेक संधी होती. पण प्रवेश आज जे आपल्या जे आपण एक एथिकल म्हणतो, मॉरल म्हणतो, त्याला जर आपण सपोर्टिव्ह केलं तर प्रवेशचा हा विषय झाला केव्हा, जेव्हा आपल्याला पहिले पक्ष समजला, पहिले आपल्याला जेव्हा हे सगळे विषय समजले, जेव्हा आपल्याला आपला भारत समजलं. तर हे समजण्यासाठी जो प्रवास केला ते मला वाटतं एक खूप एनलाइटिंग पिरियड होता माझ्यासाठी. खूप शिकले मी त्याच्यामध्ये आणि ते शिकल्यानंतर मी ही स्टेप घेतली. म्हणून जरी कोणी काही जरी असले विषय तरी आज जे आपण राजकारणाचे असतात, राजकारणाचे बरेच घटक असतात. काही लोक राजकारण करतात, काही लोक राष्ट्रकारण करतात. तर काही लोक राजकारणासाठी राजकारण करतात, काही लोक राजकारणासाठी राष्ट्रकारण करतात, काही लोक राष्ट्रकारणसाठी राजकारण करतात, तर काही लोक अगदीच मागे राहून राष्ट्रकारणासाठी राजकारण करतात. ह्या 4 घटकांमध्ये खूप आपल्याकडे उदाहरण वेगळे वेगळे आहेत जे आतापर्यंत होऊन गेले आहेत. आणि हे सगळे जे आपण जर सगळ्यांच्या एक एक गोष्टींचा जर अभ्यास केला, एक एक व्यक्तींच्या त्यांच्या काय काय कारणास राजकारणात आले हे जर बघितलं, तर मला वाटतं ह्या सगळ्यांमध्ये जर आपण समावेशून गेलो आणि हे सगळे विषय समजून व्यवस्थित गेले तर आपण पुढे नक्कीच राजकारण आणि राष्ट्रकारण ह्या दोघांवरती बॅलन्स ठेवून आपल्या देशासाठी नक्कीच एक वेगळं एक एक्झाम्पल निर्माण करू शकतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पंडित दीनदयाल उपाध्यायांनी त्यांच्या
जेव्हा त्यांनी एक हिंदुत्वाचं विचारसरणी घेऊन आपल्यापर्यंत त्यांच्या शब्दांमध्ये मांडलेले आहेत, ह्या सगळ्याला एक प्रॅक्टिकल अप्रोच आपल्या पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींनी जो दिला आहे, हे सगळं बघून असं वाटतं की आपण हे दोघं गोष्टी, राजकारण आणि राष्ट्रकारण, व्यवस्थित जर बॅलन्स करू शकलो आणि हे जर प्रत्येकाला पण जमलं तर आपल्या देशाला आज कोणीच मागे टाकू शकणार नाही. आपला देश आज ज्या स्तरावर आहे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे विचार घेऊन आपल्या देशाला आज एवढे 3 टर्ममध्ये ह्या स्तरावर आणलं आहे आणि आपण जे त्यांचं पुढे 2024चं विकसित भारतचं जे स्वप्न आहे हे साकार करण्यात आपण सगळे नक्कीच हातभार लावू शकतो.